राज्य के मंत्री दत्तात्रेय भरणे का बयान सामने आया है। उन्होंने कहा है कि आरक्षण के मुद्दे पर कोई नाराजगी नहीं है और सरकार किसी के साथ भी अन्याय नहीं होने देगी। उन्होंने ये भी स्पष्ट किया कि ओबीसी आरक्षण पर बनी उप समिति की कार्यप्रणाली अभी तय नहीं हुई है, लेकिन सरकार सभी को साथ लेकर चलने के लिए प्रतिबद्ध है। आपल्याला सर्वांना माहिती आहे की संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम 2030 ला जाहीर केलेला आहे। त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन चला, खरं तर या अभियानाचं एक हे आहे आणि यामध्ये साधारणतः 17 शाश्वत विकासाची ध्येय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी सर्वांना एकत्र गावामध्येच रोजगार निर्मिती व्हावा, गावामध्ये चांगलं काम जलसंधारणाचं असेल किंवा अनेक ज्या योजना आहेत, त्या सर्व ज्या योजना त्या सगळं एक योजना एकत्र आणण्याचं काम या अभियानातून होणार आहे। आणि आज जी ही कार्यशाळा होणार आहे यामध्ये अनेक चांगले वक्ते, डॉक्टर कलशेट्टी साहेब सारखे असतील, बोंद्रे असतील, बुट्टे पाटील असतील, या सर्व तज्ञांचं मार्गदर्शन माझ्या इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, झडपीचे आजी माजी सदस्यांना होणार आहे। आणि ह्याचा निश्चित प्रकारे लाभ हे प्रत्येक जणाच्या गावाच्या विकासासाठी, एक गावाचा एक विकास, गावाचा एक चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करून सर्व गावाला एकत्र आणून त्यातनं हा एक विकास, शाश्वत विकास होणार आहे, असा आजच्या या अभियानाचा एक उद्देश आहे। आणि या निमित्तानं मला एक आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 7वा हप्ता हा कालच त्याचा GR निघालेला आहे। साधारणतः या राज्यामधल्या 92,36,000 शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी, मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय। साधारणतः 1,932 कोटी आणि 32 कोटी 72 लाख रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार। त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे।